BCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। भाजपच्या राजनीतीला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे अशा मान्यवरांचा या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची होड असते त्या ठिकाणी सागर इटकर असेल आणि त्याचे सहकारी मित्रमंडळी यांनी प्रवाहाच्या विरुद्ध हे खूप मोठे धैर्य आपल्या समाजासमोर आणि मतदारसंघासमोर ठेवलेलं आहे। याचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी बेराळा, सौरभ जैन, खंडाळा अशी बरेच आजूबाजू गावची मंडळी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी पक्षप्रवेश घेणार आहे। या चिखली शहरामध्ये किंवा या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून पक्षप्रवेश दाखवण्याचा प्रयत्न काही संघटना करतात। राहुल च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या सारखे अनेक परिवार जे 3 पिढ्या काँग्रेसला विरोध करण्यात गेले त्यांनी राहुल भाऊचं नेतृत्व स्वीकारून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यापैकी एक निलेश अंजनकर त्या दिव्याकडे जातो, अंधाराकडून प्रकाशाकडे। आई त्याला उचलते, बेटा हाय चटका लागत, तू त्याच्याजवळ जाऊ नको। परंतु त्या मुलाला आणून इकडून ठेवल्यानंतर परत त्याचं आकर्षण त्या प्रकाशाकडे जातं। असं 2-3दा होतं आणि एकदा चटका बसल्यानंतर त्याला जर त्या प्रकाशाजवळ गेलं तो काय म्हणतो, हाय हाय। सदस्य असाल तुम्ही, ग्रामपंचायतचे सरपंच असाल, निश्चित तुमचा पुढचा जो भविष्य आहे ते खूप छान आहे। जहाज हालायला लागला की मुंद्र उड्या मारतात। जे लोक काही गेले असतील इतर पक्षामध्ये, ज्यावेळेस ते जहाज हालायला लागतं तेव्हा ते मुंद्र निश्चित उड्या त्या जहाजातून मारतील आणि खाली पडल्यानंतरही जिवंत वाचणार नाही असं मला या निमित्तानं वाटतं। त्यावेळेस काँग्रेस सत्तेत असताना आम्ही शिवसेनेसारख्या पक्षात आम्ही 20-25 वर्ष कामं केले। गोपाल भाऊनं भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, बंडू कुलकर्णीनं भाजपमध्ये काम केलं, कैलास कटारे शिवसेनेमध्ये काम केलं। आज भाऊजाऊ सरकारने आणि सत्ता नसतानाही ज्यांचा उल्लेख करतो ते शिवाजी महाराज,
ज्यांनी आरक्षणाची सुरुवात प्रथम आपल्या राज्यात केली ती आरक्षणाचे जनक शाहू महाराज, ज्यांनी हा बहुजन समाज शिकावा शिकून सोडून मोडावा काळाबरोबर चालावा म्हणून अविश्रांत परिश्रम घेतलेले बहुजन नायक महात्माजी फुले सावित्रीबाई फुले, ज्यांनी या देशाला संविधान दिलं ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी दिवसा गावं साफ केले रात्री लोकांची मन साफ करण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत या स्वप्नाची खऱ्या अर्थानं चक्काचूर करण्याचं काम या 10 वर्षात भाजपच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मित्र मी नेहमी सांगतो की आज पक्षात प्रवेश करा आणि खऱ्या अर्थाने ही खांद्यावर धुरा घेऊन या देशात या राज्यात काँग्रेसची सत्ता निर्माण करा. मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो की उद्याचा आमदार हा काँग्रेसचा असेल आणि लोकांना आपल्याला मिळालेला नाही. मित्र जाती भेद करून माणसात भेद करून राज्य निर्माण केलं जात नसतं. काँग्रेसचं मुळातच जे संविधान लिहिलं गेलं त्या संविधानाचं सूत्र आहे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य. यांनी कुठे समता निर्माण केली का हिंदू मानलं का? या ठिकाणी तरुण मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो की जय भवानी जय शिवाजी म्हणत असताना आपण ध्यानात घेतलं पाहिजे की ज्या दिवशी ज्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बंधुल्यावर मावळे करून राज्य निर्माण केलं, त्याचा राज्याभिषेक करताना त्या गंगामाताने डाव्या पायाच्या अंगाला सुटून आलेला आहे. हा इतिहास तुम्हाला मला कधी सांगितला जात नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि ही प्रणाली आज ती पुढे येत आहे जातीवादाची. म्हणून मी जाहीरपणाने तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे. अल्पसंख्याक नेता अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्यांचं काँग्रेस या पक्षामध्ये खूप मोठं योगदान आहे. खूप धडाडीचे असे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी त्यांना चिखली शहरच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी नियुक्ती देऊन त्यांचा योग्य सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आतमध्ये यायचं जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. सगळे मुलं इथे जे आलेले थोडं सगळे शांत बसून घ्या. थोडं विनंती सगळ्यांना, थोडं शांत बसून घ्या. थोडं इकडे येतो मागच्या नवीन वर्ष आणि या नवीन वर्षामध्ये आजचा 4 तारीख आणि या 4 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये या सहसत्या रक्त असलेल्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होते. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान भाऊ सुपेकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरावती काझी, ज्येष्ठ नेते विष्णू पाटील, पांडुरंग पाटील भुटेकर, प्रकाश भाऊ निकाळजे, जगन्नाथ नाना, दीपक भाऊ देशपांडे, त्याचप्रमाणे कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, ज्येष्ठ नेते आमचे श्यामभाऊ पठारे, बाजार समितीचे संचालक समाधान भाऊ परियार, किशोर सोळंकी, अजय भाऊ ठेवे, भास्करराव चांदोरे, दिलीप चौरे, शेख खैरू, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माझे सहकारी डॉक्टर इस्रार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माझे दुसरे सहकारी प्रदीप भाऊ बचेरवार, त्याचप्रमाणे भास्करराव चांदोरे पासून मंचावर शेख खैरू पासून उपस्थित असलेले सर्वच माझे कोल्हापूरचे सर्व सहकारी, छत्रपती या प्रवेशामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली आहे आमचे सहकारी छत्रपती, ज्यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जे प्रवेश घेत आहेत ते सगळं युवक, त्याच्यासोबतच पंचायत समितीचे माजी सदस्य नासेर चौगाकर, प्रदीप भाऊ हाके, भीमराव महाराज दिवाणकर, विष्णू पाटील राऊत, ज्ञानेश्वर पचांगे,
दिनेश माने, राज मंजूरकर, संकेत भुसारी, राहुल जगदाळे, शुभम उमरांडे, अर्जुन येटोले, सौरभ थे, त्याचप्रमाणे अंबादास पवार, आकाश गायकवाड, हुसेन खान आणि मोठ्या प्रमाणात असलेले सर्व युवक बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्यासाठी चिखली मतदारसंघामधला नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस. कालपर्यंत मी बाहेर होतो. द्वारका असेल, सोरटी सोमनाथ असेल, गिरिराज पर्वत असेल, अनेक देवस्थानं करत गीरच्या जंगलामधला सिंह बघत चिखली मतदारसंघामध्ये आज आलो आणि नवीन वर्षामध्ये आज पहिला कार्यक्रम सकाळ सकाळचा रायपूरला झाला. आमचे सहकारी राणा, आमचे रायपूरच्या आमचे सहकारी गिरीशभाऊ अंजेडकर यांनी ते सांगितलं, नाना बोलले आणि त्याच्या आधी गोल काँग्रेसचा आमचा अध्यक्ष विकास राणे बोलला. विकास राणे म्हणाला की आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता भाजपाची आहे, चिखली मतदारसंघामध्ये आमदार भाजपाचे आहेत आणि इथे खासदार तेही सत्ताधारी पक्षाचे आहेत. असं संघामध्ये बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. चिखली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय काँग्रेस पक्षाला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळाला. 17 उमेदवार उभे होते आणि 17चे 17 निवडून आले. निवडून आले नाही. 700 मताच्या मतदारसंघामध्ये आमचे विष्णू पाटील 175 मताच्या मी पण बाजार समितीची निवडणूक लढवली त्यावेळेस तर आमचं पॅनल त्यावेळेस पहिलं पॅनल बाजार समितीमध्ये पहिल्याच्या पॅनलनी लढवलं. त्यावेळेस तर मी आमदारही नव्हतो, साधा नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेसही दणदणीत मतांनी आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून आले होते. दुसरी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये 18 पैकी 9 निवडून आले आणि चिखली कृषी बाजार समितीचा इतिहास बदलला. आणि मी आमदार नसताना चिखली कृषी बाजार समितीवर बळीराजा पॅनलने झेंडा फडकवला होता. सभापती आणि उपसभापती दोन्ही आपले झाले होते. आज आमदार त्यांचा सत्ता त्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये असं असताना औषधाला एक पण निवडून आणू शकले नाही. तर आम्ही कोणालाही खरेदी करू शकतो हा अहंकार त्यांच्यामध्ये आजही आहे. आणि म्हणून आजही प्रेमाने लोकांना आपलं न करता आजही ते पैशाच्या भरोश्यावर लोकांना खरेदी करण्याचं खोटं स्वप्न बघतायत. आजही कोणाला आमच्या पक्षामध्ये म्हणजे त्यांच्या भाजपामध्ये या म्हणून सांगत असताना आजही ते 50 लाखाचं काम, 1 कोटीचं काम, 2 कोटीचं काम, किती कामं पाहिजे असतात ते घे आणि भाजपमध्ये ये म्हणून सांगतात. त्यांना आजही हे समजलं नाही की लोक पैशाने खरेदी केल्या जाऊ शकत नाही, लोक प्रेमाने सापले केल्या जाऊ शकतात. कदाचित पैशाने 2, 4, 5, 10 खरेदी केल्याही जातील
पण पैशाच्या भरोश्यावर तुम्ही एकाला दोनाला 10,000 विकत घेऊ शकाल, कोट्यावधी जनतेला विकत घेऊ शकणार नाही, लाखो जनतेला तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळं आज काय चित्र, आणि आज ऐकणाऱ्यातून आम्हाला सकाळपासून फोनवर फोन सुरू आहेत. 2 दिवस झाले सातत्याने फोन येत आहेत, लोक बोलत आहेत की किसनदेव महाराजांची यात्रा आहे. मोठ्या संख्येने एकला वासियांचा मला आग्रहाचं आमंत्रण आहे की एक जर गेला असला तरी गाव गेलेलं नाही, गाव तुमच्या सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे. आणि मी आज या माध्यमातून त्यांना जाहीरपणे सांगतो, जे लोकांना खरेदी करू इच्छितात त्यांना मी सांगतो, तुम्ही आमचा एक नेता घेतला, आम्ही तुमचं एक अख्खं गाव घेऊन जाऊ. आणि त्याची झलक आज एकला वासिय दाखवत आहेत. आणि आज एकला वासिय कुठल्याही स्वार्थाशिवाय, कुठल्याही मोहाशिवाय, लोभाशिवाय त्या गावच्या गाव सांगते की नाही, कोणी एक जण गेला असला तरी आम्ही गेलेलो नाही, आम्ही आहे तिथंच आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही काँग्रेस पक्षासोबत, आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, हे जे एकला वासिय सांगतायत. पण आज मनापासून आनंद आहे. या तिथे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तुम्ही भाव पडत आहेत. एकीकडे आमचा युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार होते आणि अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना अच्छे दिन येते. देश विकला जाते, देशावर कर्ज वाढते, देश कर्जबाजारी होते आणि तिथं तुमच्यासारखे जे युवक आहेत, ते युवक यांना खऱ्या अर्थाने काँग्रेस सारख्या शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा असलेल्या पक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला मिळून क्रांती करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आलात. कुठलाही स्वार्थ तुम्ही बघितला नाही, कुठल्याही लोभात, कुठल्याही मोहात तुम्ही पडले नाही आणि तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आलात. तुमचं आज मनापासून खूप खूप स्वागत. मला मनापासून आनंद आहे की आज या मंचावर तुमच्या आधी काँग्रेस पक्षामध्ये सत्तेच्या विरोधात कुठलाही मोह, कुठलाही स्वार्थ, कुठलाही लोभ न ठेवता केवळ या देशाचं भलं झालं पाहिजे, या देशामध्ये हुकुमशाही नाही. आमचे श्यामभाऊ पठारे असतील, आमचे बंडूभाऊ कुलकर्णी असतील, आमचे निलेश भाऊ आंबेडकर पासून आमचे अनेक सहकारी हे काँग्रेसमध्ये आले, आमचे शेख खैरू असतील, आमचे अनेक जण आले, आमचे गोपाल भाऊ देवडे इथं आलेले जातात, त्यांच्यासारखे अनेक जण काँग्रेस पक्षामध्ये आले आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा जी आहे ती विचारधारा त्यांनी स्वीकारली. कारण या देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई आता लढावी लागणार आहे आणि ती लढाई या देशातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांच्या हितासाठी, महागाई कमी करण्यासाठी आणि लोकशाही कायम ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा एक लढाई लढावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आलात. तुमचं मनापासून इथं खूप खूप स्वागत. तुम्ही ज्या ज्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार असताल त्या त्या जबाबदाऱ्या येत्या काळामध्ये तुमच्यावर देण्यात येतील. आमचे पाटोळ्याचे सरपंच किशोर सोळंकी, विकास लहाने, रिकी काकडे यांच्यावर युवक काँग्रेसची त्यांच्या खात्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण तिथे राहुल चौडकर असतील, पवन गवारे असतील, सोळंकी, संकेत शर्मा, तेजस दे, किरण वैष्णव, गौरव चंद्रे, राम खाडे, सई कुत्रे,
सुनीता इंगळे, अक्षय जाधव, सागर जाधव, युवराज साळे, गणेश जाधव, गणेश गरू यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे. नागल वानखेडे, गोरी दुसरे, गोरी दुसरे, अनिल वाघमारे, विशाल इंगळे, किरण भोसले, महेश तांबे, अनिकेत गाडगे, सुने सत्ते, निखिल सरकडे, वैभव मोरे, राम रावंडे, आकाश सरकडे, गोपाळ राजपूत, तुषार मोरे, बाबू देशमुख, गणेश इंगळे, अमरराव कोळी, निखिल पाटील, अनिल वाघमारे, वाघमारे, दिनेश जाधव, विशाल पवार, सुभाष कोळपळे, विशाल जाधव, उमेश दुबे, अतुल पाटील, उमेश दुबे, सोपे जाधव, जाधव, अतुल जाधव, जाधव, अतुल पाटील, अतुल पाटील, वादा पळून आलेले पंकज सिंग, गणेश सिंग, विष्णू सिंग, विशाल सिंग, अजय गाडेकर, गोपाल सिंग, गोपाल अकुटे, राहुल सिंग, योगेश सिंग, चंद्रकांत सिंग, जोड सिंग, सोहम सिंग, आकाश मोरे, सुधीर इंगळे, अखिल आंबोळे, विशाल पंकज नागरे, राहुल साले, पंकज सिंग, अतुल सिंग, संजय वाघे, अजय सिंग, गोपाल सिंग, विष्णू सिंग, सत्यनारायण गोळे, समाधान मोरे, रमेश पाटील, समाधान गाडेकर, अमोल मोरे, विजय पाटील, कृष्णा मारुती, ज्या युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यांनी पुढे जाऊ नये, सर्वांचे घ्यायचा नावासोबत ज्या युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यांनी पुढे जाऊ नये, त्यांचा नावासोबत तो पुढे घ्यायचा विकास लाड आहे.
नाही तेच होते तेच या सगळ्यांचे पक्ष झाल्याचं काम आहे खूप फोटो काढायचा आहे त्यामुळे कोणीच नाही जाऊ नका आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल सचिन किंवा अजितदादा गट असेल त्याचबरोबर शिंदे गट असेल या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये CEC पंचक्रोशीची युवकांनी जाऊन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि करत आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो या पक्षाकडे झाल्यानंतर आपले मित्रजी भागवत बँकेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे सूत्र विमोचन या ठिकाणी राहुल बोरसे यांच्याकडे होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या जागेवर जाण्यापर्यंत व्हायचे काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा
थांबा, सगळं असेच थांबा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.